अलका IVF वंध्यत्व, टेस्ट ट्यूब बेबी आणि IVF साठी गेल्या 20 वर्षांपासूनचं विश्वासार्ह नाव. संपर्क तिडके हॉस्पिटल, बार्शी रोड, बीड. डिसेंबर 2023 मध्ये काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना बँकेच्या घोटाळ्यात कोर्टाने शिक्षा सुनावली आणि विधिमंडळ सचिवालयाने 24 तासांच्या आत त्यांची आमदारकी रद्द केली. त्याही आधी मे 2023 मध्ये गुजरातमधल्या सुरतच्या कोर्टाने राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आणि लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी दुसऱ्याच दिवशी रद्द करून टाकली. पुढे ते हायकोर्टात गेले, तिथेही दिलासा मिळाला नाही. मग अखेर सुप्रीम कोर्टात त्यांच्या शिक्षेवर स्थगिती आली. आता महाराष्ट्रात याला एक अपवाद आहे, तो म्हणजे माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर अजूनही त्यांची आमदारकी कायम आहे आणि अटकेची कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय झाला तेव्हा कोकाटे जर कोर्टात असते तर तिथेच त्यांना अटक होणं अपेक्षित होतं. मात्र त्याऐवजी त्यांना कोर्टात गैरहजर राहणं त्यांनी पसंत केलं आणि हायकोर्टात जाण्याचा मार्ग मोकळा ठेवला. तोपर्यंत फरार राहून अटक टाळता येईल हा एक पर्याय असला तरी सुप्रीम कोर्टाचा एक आदेश आहे ज्यानुसार मुख्यमंत्री असेल किंवा पंतप्रधान जर त्याला 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली तर तातडीने त्याची आमदारकी किंवा खासदारकी रद्द होते. मात्र माणिकराव कोकाटे हे अपवाद का ठरलेत आणि पुढे त्यांच्याकडे पर्याय काय आहेत तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. याशिवाय ज्या व्यक्तीने माणिकराव कोकाटे यांच्यावर ही वेळ आणली ते तुकाराम दिघोळे कोण होते ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा. माणिकराव कोकाटे यांच्या केसची स्टोरी 30 वर्षांपूर्वी सुरू होते. असा एक नेता ज्याने माणिकराव कोकाटेंना उभ्या आयुष्यात कधीच सुखाने झोप लागू दिली नाही. समाजवादी काँग्रेस आणि शरद पवारांचा एकनिष्ठ असलेला सिन्नरचा नेता, जो सुरुवातीपासून फार तर स्थानिक निवडणुका, सोसायट्या, बँका यात सक्रिय असायचा. 1985ला आमदारकीसाठी उतरला आणि निवडूनही आला. पुढे सिन्नरला याच नेत्याच्या रूपाने पहिल्यांदा मंत्रिपद मिळालं. पवारांचा हुकूम एक्का नाशिक जिल्ह्यात तयार झाला आणि शिवसेनेलाही पुरून उरण्याची ताकद या नेत्याने तयार केली. समाजवादी विचारांच्या दिघोळेंनी सिन्नरच्या शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात योगदान दिलं. मोठमोठ्या शिक्षण संस्था आणल्या आणि सिन्नरचा तरुण सुशिक्षित होऊन नोकरीला लागला पाहिजे हे स्वप्न पाहिलं. पण 1995 नंतर दिघोळेंना राजकारणात कोकाटेंच्या रूपाने एक युवा चेहऱ्याचं आव्हान मिळालं आणि दिघोळे पुढच्या 10 वर्षात राजकारणातून बॅकफूटवर गेले, ते परत कधीही पुढे न येण्यासाठी. मात्र माणिकराव कोकाटेंचा ते कट्टर विरोधक बनले. त्यामुळे दिघोळेंची ही स्टोरी समजून घेतल्याशिवाय हा विषय पूर्ण होत नाही. 1995ला माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी सरकारकडून ज्या सदनिका मिळतात त्या सदनिका घेतल्या. या सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी राखीव होत्या आणि कोकाटेंनी स्वतःचं उत्पन्न कमी दाखवून या सदनिका घेतल्या. शहरातील येवलेकर मळा परिसरातील उच्चभ्रू वसाहतीत या सदनिका आहेत आणि फक्त आर्थिक दुर्बल घटकांसाठीच या सदनिका तयार करण्यात आल्या होत्या. त्यावेळी कोकाटे हे जिल्हा परिषदेचे सभापती होते. कोकाटेंनी बनावट पुरावे तयार करून आपण आर्थिक दुर्बल आहोत हे सरकारसमोर दाखवलं आणि सदनिका ताब्यात घेतल्या. हे प्रकरण समोर आणलं ते माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनीच. सरकारची कोकाटेंनी फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी केली आणि गुन्हाही दाखल करायला लावला. याची चौकशी सुरू झाली. पुढची 2 दशकं दिघोळेंनी याचा पाठपुरावा केला. हा निकाल ऐकण्यासाठी दिघोळे सध्या हयात नाहीत. मात्र ज्या गोष्टीसाठी त्यांनी त्यांची हयात खर्च केली त्या पाठपुराव्याला यश आलं. तुकाराम दिघोळे हे एक असं नाव होतं ज्याचा रुबाब मंत्रालयापासून ते सिन्नरपर्यंत होता. दिघोळे हे मूळ सिन्नर तालुक्यातल्या जायगावचे होते. जिल्हा बँकेतून राजकारणाची सुरुवात केली. पुढे ते चेअरमनही झाले. बँकेच्या राजकारणात चांगला जम बसवला. शेतकऱ्यांसाठी कर्ज उपलब्ध करून देणं, प्रशासकीय कारभार सुरळीत चालवणं, यामुळे दिघोळे लोकांचे नेते बनले. पुढे ते राज्य सहकारी बँकेचे विभागीय अध्यक्ष झाले. VN नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, नाशिक सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन, अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. माळेगाव औद्योगिक वसाहतीचा चेहरा मोहरा बदलून सिन्नर तालुका आणि परिसरातल्या हजारो तरुणांच्या हाताला काम मिळवून दिल्यामुळे दिघोळे जिल्ह्याला परिचित झाले. याच काळात दिघोळे यांची पवारांसोबतही जवळीक वाढली. ते पवारांच्या समाजवादी काँग्रेसकडून पहिल्यांदा 1985ला आमदार झाले आणि सिन्नरच्या या रांगड्या माणसाने विधानभवन गाठलं. 1990च्या विधानसभा निवडणुकीसाठी दिघोळेंनी शरद पवारांसोबतच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि जनता दलाचे सूर्यभान गडाख यांचा पराभव करून ते सलग दुसऱ्यांदा आमदार झाले. ज्या सूर्यभान गडाख यांचा दिघोळेंनी पराभव केला ते गडाखही साधं व्यक्तिमत्व नव्हतं. औद्योगिक वसाहतीचे जनक अशी गडाखांची त्या काळी ओळख होती. सिन्नरला
लघु पाटबंधाऱ्याचं एक मॉडेल तयार करून त्यांनी राज्यातही ओळख मिळवली होती. गडाखांच्या राजकारणाला ब्रेक लावणाऱ्या दिघोळेंसमोर खरी अडचण तयार झाली ती 1995च्या विधानसभा निवडणुकीत. ही तीच निवडणूक होती ज्यात शिवसेना भाजप युतीने पहिल्यांदा सत्ता मिळवली होती. मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. जागा वाटपात 1995ला हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला आणि काँग्रेसने पवार निष्ठावंत दिघोळेंना डावलून भगीरथ शिंदे यांना तिकीट दिलं. लोकांचा आग्रह होता की आमदार पाहिजे तर फक्त दिघोळेच. लोकांच्या आग्रहाखातर दिघोळेंनी बंडखोरी केली आणि अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. यावेळी शिवसेनेकडूनही दिगंबर देशमुख यांना उतरवण्यात आलं. तिरंगी लढतीत बाजी मारली ती दिघोळेंनी आणि काँग्रेसच्याही उमेदवाराला धूळ चारली. बंडखोरी करून निवडून येणं दिघोळेंच्या पथ्यावर पडला, कारण याच बंडखोरीमुळे त्यांना मंत्रिपद मिळालं. 1995चं सरकार हे अपक्षांत सरकार म्हटलं जायचं. युतीला सत्ता स्थापनेसाठी जागा कमी पडत होत्या, पण गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, तेव्हाच्या शिवसेनेत असलेले नारायण राणे यांनी राज्यातले अपक्ष गळाला लावले आणि बहुमत सिद्ध केलं. या निवडणुकीत थोडे थिडके नव्हे तर तब्बल 45 अपक्ष निवडून आले होते आणि यांना सोबत घेण्यात युतीला यश आलं. ज्या दिघोळेंनी युतीला पाठिंबा दिला होता त्या दिघोळेंना ऊर्जा आणि ग्रामविकास खात्याचं राज्यमंत्रीपद मिळालं. 1999ला सरकारचा कार्यकाळ पूर्ण होण्यासाठी 1 वर्ष बाकी असतानाच युतीने आत्मविश्वासात निवडणुका घेण्याचं जाहीर केलं, पण साथ देणारे अपक्ष सगळे जिकडे तिकडे निघून गेले. दिघोळे यांनीही पवारांच्या नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. पवारांच्या राष्ट्रवादीची ती नवी स्थापना होती आणि दिघोळेंसारखा मातब्बर एकनिष्ठांना पवारांनी सोबत घेऊन बांधणी सुरू केली. पवारांना त्यावेळी नाशिक जिल्ह्यातून दिघोळेंसह भुजबळांची भक्कम साथ होती. शिवसेना सोडल्यानंतर भुजबळांचा मुंबईतल्या डॉकयार्ड मतदारसंघातून 1995ला शिवसेनेच्या बाळा नांदगावकरांनी पराभव केला होता आणि तेव्हापासून ते विधान परिषदेवर होते. पण पुढच्या निवडणुकीत रिस्क नको म्हणून भुजबळांनी पहिल्यांदाच येवला गाठलं आणि तिथून ते जिंकून आले. पण ज्या दिघोळेंविषयी आपण बोलतोय त्या दिघोळेंच्या राजकीय करिअरचा खऱ्या अर्थाने असं सुरू झाला तो 1999 याच साली. पवारांसोबत गेलेल्या दिघोळेंना सिन्नर मतदारसंघात आव्हान होतं नवख्या माणिकराव कोकाटे यांचा. खुद्द पवारांनी ताकद दिली. भुजबळांसारख्या मातब्बर नेत्यांनीही जोर लावला. मात्र सिन्नरचा मूड तोपर्यंत बदलून गेलेला होता, कारण 1999ला सिन्नरकरांनी माणिकराव कोकाटे यांना संधी दिली. सिन्नरमध्ये कोकाटेंनी शिवसेनेचा भगवा फडकवला. कोकाटे विरुद्ध दिघोळे हा वाद जिल्हा आधीच पाहत होता, कारण सदनिका लाटल्याचा आरोप करून दिघोळेंनी कोकाटेंवर गुन्हाही दाखल करायला लावला होता. या निवडणुकीनंतर बॅकफूटवर गेलेले दिघोळे पुन्हा नव्या दमाने उतरले 2004च्या निवडणुकीत. या निवडणुकीत पुन्हा शिवसेनेकडून कोकाटे आणि राष्ट्रवादीकडून दिघोळे अशी लढत झाली. मात्र दिघोळेंचं यातही 20,000 मतांनी पराभव झाला. पण दिघोळेंनी कोकाटेंचं 1995मधलं प्रकरण लावून धरलं आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्याचा पाठपुरावा केला. याच प्रकरणात माणिकराव कोकाटेंना या वर्षीच्या सुरुवातीला कोर्टाने शिक्षा सुनावली, ज्याला सत्र न्यायालयात आव्हान दिलं गेलं. हीच शिक्षा सत्र न्यायालयाने सुद्धा कायम ठेवली. एखाद्या आमदार किंवा खासदाराला म्हणजेच कोणत्याही लोकप्रतिनिधीला जर 2 वर्षांपेक्षा किंवा त्याहून जास्त शिक्षा झाली तर त्याचं सदस्यत्व आपोआपच रद्द होतं, अशी लोकप्रतिनिधी कायदा 1951मध्ये स्पष्ट तरतूद आहे. पण 2013पर्यंत या कायद्यात एक पळवाटसुद्धा होती, जी सुप्रीम कोर्टाने लिली थॉमस विरुद्ध केंद्र सरकार खटल्यात बंद करून टाकली. जी पळवाट होती त्यानुसार शिक्षा सुनावली तरी लोकप्रतिनिधीला वरच्या कोर्टात अपील करण्यासाठी 3 महिन्यांचा ग्रीस पिरियड दिला जायचा. याचा फायदा घेऊन लोकप्रतिनिधी भ्रष्टाचार करूनही तुरुंगात जाण्यापासून स्वतःचा बचाव करत होते. 2013ला कोर्टाने ही तरतूदच घटनाबाह्य घोषित केली. या निर्णयाचा दाखला देऊनच राहुल गांधींना सुरत कोर्टाने जेव्हा 2019च्या एका बदनामीच्या खटल्यात 2 वर्षांची शिक्षा सुनावली, त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. मंगळवारी झालेल्या सुनावणीत जिल्हा न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आणि माणिकराव कोकाटेंची अटक सुनिश्चित केली. कारण माणिकराव कोकाटेंसाठी अटक वॉरंट काढा अशी हस्तक्षेप याचिकाच दिवंगत दिघोळेंच्या मुलीने कोर्टात केली. माणिकराव कोकाटे हे क्रीडामंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ मंत्री म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्याकडे शिक्षेवर स्थगिती आणण्यासाठी अजून हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा पर्याय जरी असला तरी त्यासाठी वेळ लागणार आहे आणि या काळात जर त्यांची आमदारकी कायम ठेवली तर तो कोर्टाचा अवमान असेल. राहुल गांधी यांची खासदारकी जेव्हा रद्द झाली त्यानंतर काही महिन्यातच त्यांच्या शिक्षेवर स्थगिती आली आणि त्यांचं निलंबन संसदेला मागे घ्यावं लागलं होतं. माणिकराव कोकाटेंनाही अटकेपासून वाचवण्यासाठी कोर्टाचा पर्याय, मात्र दरम्यानच्या काळात त्यांची आमदारकी राहणार नाही. पर्यायाने त्यांना मंत्रिपदापासूनही दूर राहावं लागेल. अजितदादांनीही ही घडामोड घडल्यानंतर सकाळीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि कोकाटेंच्या जागी कोण घ्यायचं यावर चर्चा झाली.
कोकाटेंच्या जागेवर कोणाला संधी द्यायची हा निर्णय अजितदादांचाच आहे आणि त्यावर तातडीने निर्णय घ्यावा असं फडणवीसांचं मत आहे. कारण शिक्षा जाहीर झाल्यानंतर जो नियम सुनील केदार आणि राहुल गांधी यांना लावला होता तोच माणिकराव कोकाटे यांनाही कायद्यानुसार लावावा लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं? माणिकराव कोकाटे यांना अटकेपासून वाचवण्यासाठी सरकार मदत करतंय का? कमेंटमध्ये तुमचं मत जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करायला विसरू नका.